हाय, मी नम्रता. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज होता गुरुवार आणि माझा उपवास होता. असं खिचडीने सुरुवात झाली. केस धुण्यासाठी मी शिकाकाई आणि रिठा असं भिजत ठेवलेलं रात्री. त्याचं छान फेस होतं आणि मग केस छान निघतात. त्याच्यानंतर डायरेक्ट संध्याकाळचं शूटिंग घेतलं, कारण वर्धनचा बड्डे होता आज 27 नोव्हेंबर. माझ्या मुलाला 2 वर्ष पूर्ण झाली. त्याचीच खरेदी करण्यासाठी आम्ही बाहेर पडलो आणि इथं केक घेऊन झाल्यानंतर लक्षात आलं की केकचं शूटिंगच काढलं नाही आपण. माझे मिस्टर म्हणले, अगं केकचं तरी शूटिंग काढ आता, कारण बाकी सगळ्या ठिकाणावर ना म्हणजे फुगे वगैरे आणि डेकोरेशनचं सामान घेतलं ना, तिथं शूटिंग काढायचंच लक्षात नाही गडबडीत. आणि आज गावात खूपच जास्त गर्दी होती आणि आधीच आम्हाला ना सगळ्या गोष्टींना खूपच जास्त उशीर झाला होता. घरी जाऊन वर्धनच्या बड्डेचं डेकोरेशन वगैरे करायचं होतं आणि ट्रॅफिक तर काय अजिबातच संपत नव्हतं. खूप गाड्या होत्या. त्याच्यानंतर वर्धनसुद्धा असा झोपेला आलेला, गाडीवरच तो डोळे झाकत होता. फायनली घरी पोचलो आणि या पिशव्या सगळ्या घरात ठेवल्या आणि नंतर यांच्या लक्षात आलं की जिथून फुगे घेतले तिथेच फुगे फुगवायची मशीनसुद्धा विसरली. घरी सोडून परत हे मशीन आणण्यासाठी त्या शॉपमध्ये गेले. तेव्हा त्यांना म्हटलं, आता तरी व्हिडिओ काढा, कारण आम्ही पहिले फुगे घेताना व्हिडिओज काढला नव्हता या शॉपचा. परत यांनी मशीन घेतली आणि मग घरी आले. डायरेक्ट बड्डेची डेकोरेशनची तयारी करून डायरेक्ट चिल्लर पार्टी बोलवली. मी इथं आधी फोटो काढून घेतले. म्हणलं परत वर्धनचा मूड खराब होण्याआधी फोटोशूट करावं, पण तो पूर्ण बड्डे होईपर्यंत शांत होता. त्याच्या मित्रमैत्रिणींसोबत असे छान छान फोटो काढले आणि सगळी त्याला म्हणत होती, इथं हास जरा हास, पण तो हसायचं सोडलं आणि लाजतच जास्त होता. पण शांत उभं राहिला होता एका जाग्यावर. सगळे फोटो त्याचे छान छान काढले. इथं बघा त्याला मागची सगळी कशी पकडून उभे आहेत, कारण त्याला आम्ही पाटावर उभं केलं होतं, त्याची उंची पुरत नसल्यामुळे. हे मागचं डेकोरेशन दिसतंय ना, ते फक्त आम्ही 10 ते 15 मिनिटात केलेलं आहे गडबडीत. आणि नंतर असं वर्धनला सगळ्यांनी औक्षण करून घेतलं. असा वर्धनचा खूप छान बड्डे झाला. त्याने पण खूप जास्त एन्जॉय केलं. छान वाटलं आम्हाला सुद्धा. त्याच्यानंतर असे थोडेफार फोटो घेतल्यानंतर सगळ्या चिल्लर गँगला केक आणि खाऊ दिला. इथं आई सगळ्यांना वाटप करत होत्या, तोवर मी बाकीचं आवरलं आणि देवाला नैवेद्य दाखवून मग देवीची पोथी वाचून घेतली, कारण आम्हाला जेवायला पण बाहेर जायचं होतं आणि ऑलरेडी खूप उशीर झाला होता. फायनली जेवायला बाहेर आलो आणि खरंच खूप छान आणि टेस्टी जेवण होतं इथे. आम्ही इथं जेवत होतो, पण वर्धन सगळ्या हॉटेलमधून सगळीकडे इथून तिथून पळत होता आणि बरोबर तिथं लहान मुलं बसली होती. तिथं त्यांना भेटायचं आणि तिथून परत तो रिटर्न आमच्याकडे यायचा. आणि इथं आमचं जेवण वगैरे सगळं करून झालं होतं. नंतर वर्धनला त्याचा मामा भेटला होता. त्यानेच त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला कॅडबरी दिली होती. तीच तो उघडून मागत होता तिथं. आता म्हणलं इथं उघडून दिलं तर तो सगळे हात चिकट करणार, म्हणून त्याला जरा व्हिडिओमध्ये मी मग्न केलं होतं. आणि नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही घरी जायचं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.